नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावखेड्यातील जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी संतोष भिल्लारे तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आपण बोलणार आहोत गाय पालनाची सुरुवात कशी करावी. तर गाय पालनाची सुरुवात करताना ज्याच्याकडे 1 एकर किंवा 2 एकर जमीन बागायती आहे त्याने गाय पालन सुरू करायला काही हरकत नाही. ज्याच्याकडे जमीन नाही ते देखील गाय पालन करू शकतात, परंतु ते गाय पालन करणं सोपं राहणार नाही, कारण तुम्हाला चाऱ्यासाठी दररोज धडपड करावी लागणार आहे. दुसऱ्याच्या शेतात जाऊन चारा विकत घ्यावा लागणार आहे आणि तुम्हाला आपल्या गोट्यातला चारा संपूस तर दुसऱ्या चाऱ्याचं नियोजन करणार आहे. त्या तुलनेने ज्याच्याकडे शेती आहे, ज्याच्याकडे बागायत शेती आहे, त्याला गाय पालन परवडणारा व्यवसाय आहे. आणि गाय पालनातून मुख्य म्हणजे दुधाचे तर पैसे होतातच, परंतु शेतीला अत्यंत आवश्यक असणारे शेणखत हे आपल्याला उपलब्ध होते. विकत शेणखत टाकणं सोपं राहत नाही, कारण टेलर आज जवळजवळ 5,000 रुपयापर्यंत आहे. त्याच्यामुळे जे आपण गाय पालन करणार आहोत, दुधाबरोबरच आपल्याला जे शेणखत मिळते ते रानात टाकल्यानंतर रानात भरघोस उत्पादन आपल्याला भेटणार आहे. तुम्हाला कोणत्याही वरखताची आवश्यकता लागणार नाही रानाला शेणखत भरपूर असल्यानंतर. तर आज आपण चर्चा करूया की गाय पालनाची सुरुवात कशी करावी. तर मी वहीवरती काही मुद्दे माझ्या अनुभवानुसार मांडलेले आहेत. गाया विकत घेण्या अगोदर आपल्या शेतामध्ये आपण गायांच्या चाऱ्याची व्यवस्था करायला हवी. मग रानात तुम्ही 4G बुलेट कमीत कमी 5 गुंठे तरी लावायला हवं. 4G बुलेट हे मल्टी कटिंग आहे, म्हणजे एकदा कापल्यानंतर ते अनेकदा येतं. 4 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष आपण त्याची जशी जोपासना करू तसे ते येत राहते. त्याच्यामुळे 4G बुलेटचे गवत अवश्य लावावे. त्याच्यानंतर तुम्ही मका लावा. मका लावून त्याचा गाय विकत घ्यायच्या अगोदर त्याचा मुरघास करून ठेवा. रानात तुम्ही मेगा स्वीट लावू शकता. आणि जर पावसाळ्यात गायींना निवारा लागतो, त्याच्यामुळे तुम्हाला साधारण सुरुवातीला आपण 1 किंवा 2च गाय किंवा कालवडा घेणार आहोत. तर 5 पत्र्याचे साधारण त्यांना एक ऊन वारा पावसापासून संरक्षण होण्यासाठी एक शेड असायला पाहिजे, कारण पावसाळ्यात परत आपल्याला त्यांना पावसात बांधायची वेळ येऊ नाही, कारण पावसात परत भिजले तर परत आणखीन त्यांना दुखणं वगैरे येऊ शकतं. आणि पशुपालन करताना कुटुंबातील सदस्यांपैकी नवरा बायको किंवा सासू सासरे यांच्यापैकी एक तरी माणूस जरा थोडा मोकळा असावा, म्हणजे त्याची शेतीशी निगडीत त्याची कामे असावीत. कारण गायांना सांभाळण्यासाठी 2 टाईम तरी त्यांना चारा द्यावा लागतो, सकाळ आणि संध्याकाळ. त्याच्यामुळे जर घरात नोकर वर्ग असेल तर नोकरी करून तुम्ही गाय पालन करू शकत नाही. तर गायींची निवड आणि सुरुवातीला गाया किती घ्यावात. तर ज्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांनी शक्यतो 2 कालवडा घेतल्या तरी काही हरकत नाही. 2 कालवडा अशा घ्यावात की त्यांचं वजन साधारण 200 ते 250 किलो अंदाजे असेल. आणि कालवडा घेताना कधी पण आपण बाजारातच जातो, त्यामुळे फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्ही गाय घेताना आपल्या खात्रीच्या डॉक्टरांकडून त्या कालवडाला पिशवी आहे की नाही हे तुम्ही चेक करून घ्या, कारण काय वेळेस कालवडांना पिशवी नसते, फक्त दोर असतो आणि त्या कालवडा कधीही माझावर येत नाहीत किंवा गाभण राहत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही कालवडा खरेदी करताना कालवडांची गर्भाशय पिशवी आहे का नाही हे चेक करूनच तुम्ही कालवडा घ्यायला हव्यात. आणि जर तुम्ही दुभती गाय घेणार असाल, लगेच दूध देणारी किंवा जवळ आलेली, तर तुम्ही स्वतःच्या जवळच्या गोठ्यातील किंवा तुमच्या ओळखीची जी नजरेखाली आहे किंवा तुम्हाला जो माणूस फसवणार नाही, खात्री देईल की ही गाय चांगली आहे, अशाकडून तुम्ही गाय घ्यायला काही हरकत नाही. आता ज्याची परिस्थिती बेताचीच आहे त्यांनी 2 कालवडा घ्यावात किंवा 1 कालवड किंवा दुसरी एक जवळ आलेली गाय घ्यावी. आता ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी 2-4 गाय घ्यायला काही हरकत नाही, परंतु जास्त गाय घेण्यात रिस्क आहे.
त्याच्यामुळे सुरुवात करताना एक गाई किंवा एक कालवडापासून सुरुवात करावी, कारण एक गाई दुधाची घेतल्यामुळे आपल्याला चलन चालू होईल, पैसा चालू होईल, आपला घर खर्च भागत चालेल. आणि दोन्ही कालवडा जर घेतल्या तर आपल्याला थोडे दिवस म्हणण्यापेक्षा जवळजवळ आपल्याकडं आल्यानंतर ती 3 महिने आपण सांभाळणार, तिथून पुढे तिला 9 महिने ती वेण्यासाठी जाणार, म्हणजे 9, 10, 11 आणि 12 महिने त्यात जाणार. मग तोपर्यंत आपली त्यांना सांभाळण्याची कॅपॅसिटी असावी, ऐपत असावी. नाही तर मग एक गाय घ्या आणि एक कालवड घ्या. जर तुम्ही कालवड घ्यायला गेलात तर कालवड तुम्हाला 3 महिन्यात जे आपण भरू शकतो, गाभण करू शकतो, अशी कालवड तुम्हाला 20 ते 30 हजार दरम्यान भेटून जाईल. आता ह्याकडची जी कालवड इथं आहे ती माझी डाव्या बाजूची, ती आता भरायला आलेली आहे. जवळजवळ ती 16 महिन्याची कालवड आहे. मी तुम्हाला शेवटी ती कालवड उठवून पण दाखवेल की केवढी आहे, ती साईजला दिसायला कशी आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही धंद्यात चढ उतार आहे, पैसे कमी जास्त येत राहतात. आता या गायींच्या दूध धंद्यामध्ये उन्हाळ्यामध्ये दुधांना भरपूर रेट असतात. 35 रुपये 40 रुपये प्रति लिटर रेट असतो, कारण उन्हाळ्यामध्ये दुधाचा खप तेवढ्या प्रमाणात असतो. आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, दही ह्याच्यासाठी दुधाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि त्याच्यामुळे दुधाची मागणी वाढते आणि पर्यायी दुधाला चांगला रेट आपल्याला भेटतो. त्या तुलनेने पावसाळा सुरू झाल्यानंतर लगेचच रेट कमी नाहीत होत उन्हाळ्याचे, 1 ते 1.5 महिन्यांनी रेट कमी होतात. मग पावसाळ्यापासून हिवाळा संपूर्ण म्हणलं तरी चालेल किंवा निम्मा म्हणलं तरी चालेल, रेट कमी असतात. त्याच्यामुळे ह्या धंद्यात टिकून राहणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काही दिवस दुधाला कमी भाव मिळेल, त्याची उणीव, त्यात जे कमी पैसे तुम्हाला मिळतात ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये त्याची उणीव तुमची भरून निघेल किंवा तुमची ती रक्कम तुम्हाला त्यात मिळून जाईल. त्याच्यासाठी दूध धंदा टिकून करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच आपण स्वतः दूध धंदा करू शकतो की नाही हे बघण्यासाठी तुम्ही त्याची सुरुवात 1 किंवा 2 गायींपासूनच करा. मग तुम्हाला कळेल की आपली कॅपॅसिटी गाई सांभाळण्याची आहे की नाही हे स्वतः तुम्हाला कळेल. जर तुम्हाला वाटलं की आपण हे करू शकत नाही तर तुम्ही ते घेतलेली गाय किंवा कालवड अधिकच्या किमतीने तुम्ही ते विकू शकता. त्यात तुमचा कोणत्याही प्रकारचा लॉस होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या अनुभवानुसार सुरुवात करताना तुम्ही कमी प्रमाणात 1 ते 2 गायी घेऊनच सुरुवात करा. त्याच्यामुळे होणाऱ्या नुकसानाला तुम्ही सामोरे जाणार नाही. ठीक आहे, तर भेटूया परत आणखीन एकाच अशा माहितीदार व्हिडिओमध्ये. तुम्ही जर माझ्या चॅनलला गावखेड्यातील जीवन संतोष भिल्लारे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. तर ही माझी ती कालवड आहे जी आता मी 1-2-3 महिन्यानंतर हिला भरणार आहे. जवळजवळ ही 16 महिन्याची झालेली आहे. उठ 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 उठ. ही ती कालवड आहे. या साईजची तुम्ही कालवड घेत चला, कारण ही कालवड 2-3 महिन्यानंतर ही आपली कालवड आपण भरणार आहे आणि हिची क्वालिटी पण खूप छान आहे. अशाच कालवडी तुम्ही बघून घ्या किंवा जे तुमचे मित्र वगैरे नातेवाईक ज्यांना माहिती आहे त्यांना घेऊन तुम्ही बाजारात जाऊन अशा प्रकारच्या कालवडी तुम्ही खरेदी करा.